अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये अभिनेता संकर्षण कराडेने त्याच्या अभिनयाची जादू दाखवली. संकर्षण हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता. सध्या तो ड्रामा ज्युनियर्स या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. या शोमध्ये संकर्षणने आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्याच्या बाबांसोबत घडलेला एक प्रसंग सांगितलाय. माझे बाबा बँकेत उत्तम नोकरी करून निवृत्त झाले, पण दरवर्षी ते पंढरपूरला सेवेला जातात. पावती फाडा, लोकांच्या चपला नीट ठेवा, कोणाला रांग सापडत नसेल तर शोधून द्या, अशी सेवा ते करतात. मागच्या वर्षीही ते गेले होते. मी बाबांना विचारलं, कसं काय बाबा, पावती वगैरे फाडतात? त्यावर ते म्हणाले की आपण तिरुपती बालाजीला जातो, तिथे कोणी अंगठी, कोणी माणिक तर कोणी खडा टाकतं. पांडुरंगाच्या इथे पावत्या 11 रुपयाच्या फाडतात. 11 रुपये, 21 रुपये, माऊलीला एवढं द्या हो आमच्या. बाबा म्हणाले, इतका गरिबांचा हा देव आहे. त्यानंतर त्यांनी एक अनुभव सांगितला. बाबा म्हणाले की संकर्षण, एक मुलगा सकाळी रडत माझ्याकडे आला. मला म्हणाला, माऊली 11 रुपयाची पावती फाडा बरं. माझ्या बाबांनी त्याला विचारलं की तू रडतोस का? तो म्हणाला, अहो पहाटे चंद्रभागेच्या काठी अंघोळीला गेलो होतो, माझी आई हरवली हो माऊली. बाबा म्हणाले, कुठे हरवली आई? त्यावर तो म्हणाला की चंद्रभागेला अंघोळीला गेलेलो, तिथेच गर्दीत हरवली. तुम्ही पटकन 11 रुपयांची पावती फाडा. माझ्या बाबांनी स्वतःचे 100 रुपये आणि त्याचे 11 रुपये अशी 111 रुपयांची पावती फाडली. त्याला हाताला धरून नेलं आणि म्हणाले, कळस बघ, तुझी माऊली ती माझी माऊली, तुला ती सापडेल, काहीच काळजी करू नकोस. हरवलेल्या त्या माऊलीचं वय 80 वर्ष होतं. बाबांनी त्याची पावती फाडली, तो निघून गेला. अर्ध्या तासात तो आला आणि बाबांच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणाला, माऊली तुमच्या शब्दात काय ताकद आहे, ही माझी आई 80 वर्षांची, असं संकर्षणने यावेळी सांगितलं. आषाढी एकादशीत तुम्हालाही कधी असा अनुभव आला आहे का, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.